2026-27च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्राम म्हणजेच साधू महंतांसाठी जागा मोकळी करणे। याचसाठी नाशिक महानगरपालिकेने तपोवनमधील 1700 ते 1800 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे। पण त्याचबरोबर ही झाडे अनेक वर्षे जुनी असून हे शहराचे ग्रीन लंग्स आहेत। कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी येतो, पण बीज ते अंकुर, अंकुर ते रोपटे आणि पुढे जाऊन याच रोपट्याचं एक परिपक्व झाड बनायला वर्षानुवर्षे लागतात। त्यामुळेच या कुंभमेळ्यासाठी दुसरी पर्यायी जागा शोधावी हा पर्यावरण प्रेमींचा अट्टहास आणि आग्रह आहे। आता मुद्दा थोडा सेन्सिटिव्ह असल्यामुळे यामध्ये अनेक क्रिया आणि प्रतिक्रिया आल्या। या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेक राजकीय मुद्दे बनवले, पण त्याआधी अभिनेते सयाजी शिंदे यांचे मनपूर्वक आभार प्रकट करतो। खरंच साहेब, तुमच्यासारखे लोक जेव्हा जागरूक होऊन आपले कर्तव्य बजावतात तेव्हाच या मीडियावाल्यांना जाग येते, नाहीतर सामान्य माणसांचा आवाज रेकॉर्ड करायला यांना काही वेळ नाही।